विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मोटिवेशन अँड गायडन्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी इतिहास शॉर्ट नोट्स पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, शीतयुद्ध म्हणजे काय? तर शांततेच्या काळात शस्त्राविना लढलेले युद्ध म्हणजे शीतयुद्ध होय. प्रश्न क्रमांक 2, शीतयुद्ध या शब्दाचा प्रथम वापर कोणी केला? तर बर्नार्ड बुरुश यांनी हा शीतयुद्धाचा पहिला वापर केला. प्रश्न क्रमांक 3, शीतयुद्धाला भासमान युद्ध कोणी संबोधले? तर वॉल्टेर यांनी प्रथम संबोधले. प्रश्न क्रमांक 4, नोटो करार कशावर आधारित आहे? तर संरक्षण व सहकार्यावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 5, फिलिपाईन्सची राजधानी कोणती? तर मनिला ही फिलिपाईन्सची राजधानी होय. प्रश्न क्रमांक 6, पोलंडची राजधानी कोणती? तर वॉर्सा ही पोलंडची राजधानी होय. प्रश्न क्रमांक 7, सायन्स हा शब्द कशापासून बनलेला आहे? तर लॅटिन भाषेतील सायन्सिया या शब्दापासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, विज्ञान म्हणजे काय? तर निसर्ग नियमांचा शोध म्हणजे विज्ञान होय. प्रश्न क्रमांक 9, तंत्रज्ञान म्हणजे काय? तर ज्ञानाचा व्यवहारातील उपयोग म्हणजे तंत्रज्ञान होय. प्रश्न क्रमांक 10, अणुशक्तीचे जनक कोण? तर प्राध्यापक रुदरफोर्ड होय. प्रश्न क्रमांक 11, भारतीय अणुयुगाचे जनक कोण? तर डॉक्टर होमी भाभा. प्रश्न क्रमांक 12, अणुसंशोधन नगरी कुठे उभारण्यात आलेली आहे? तर मुंबईजवळ तुर्भे येथे अणुसंशोधन नगरी उभारण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, अणुसंशोधन नगरीत कोणकोणत्या अणुभट्ट्या आहेत? तर अप्सरा, सायरस, पौर्णिमा आणि झर्लिना ही आहेत. प्रश्न क्रमांक 14, तुर्भे अणुसंशोधन केंद्राचे नाव काय आहे? तर भाभा अणुसंशोधन केंद्र हे आहे. प्रश्न क्रमांक 15, अणुशक्तीच्या निर्मितीसाठी काय आवश्यक असते? तर जड पाणी अत्यंत आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 16, जड पाण्याचे कारखाने कोठे आहेत? तर ननगल, तेलचार आणि कोटा या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 17, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? तर तारापूर हे भारतातील पहिलं अणुविद्युत केंद्र होय. प्रश्न क्रमांक 18, तारापूर विद्युत केंद्रातून किती वीज निर्मिती होते? तर 1400 मेगावॅट वीज निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 19, भारतात आज किती विद्युत केंद्रे आहेत? तर 17 विद्युत केंद्रे आहेत. प्रश्न क्रमांक 20, भारताने पहिली अणुचाचणी कोठे घेतली? तर राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी त्यांनी पहिली अणुचाचणी घेतली. प्रश्न क्रमांक 21, पहिला मानवनिर्मित उपग्रह कोणत्या देशाने अवकाशात पाठवला? तर रशियाने स्पुटनिक 1 हा पहिला मानवनिर्मित उपग्रह पाठवला अवकाशात. प्रश्न क्रमांक 22, रशियाने स्पुटनिक 2 मधून अवकाशात काय पाठवले? तर त्यांनी लायका श्वान लायका नावाचं कुत्र त्यांनी अवकाशात पाठवलं. प्रश्न क्रमांक 23, पहिला अंतराळवीर कोण? तर रशियाचा युरी गागारिन हा पहिला अंतराळवीर होय. प्रश्न क्रमांक 24, चंद्रावर पहिले पाऊल कोणी ठेवले? तर नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि दुसरं एडविन एल्ड्रिन यांनी ठेवलं. प्रश्न क्रमांक 25, भारतीय आकाश संशोधनाचे जनक कोण? तर डॉक्टर विक्रम साराभाई होय. प्रश्न क्रमांक 26, भारताने चंद्रमोहीम केव्हा पूर्ण केली? तर 14 नोव्हेंबर 2008 रोजी चंद्रमोहीम भारताने पूर्ण केली. प्रश्न क्रमांक 27, कृत्रिम उपग्रहांचे प्रकार कोणते? तर भूस्थीय उपग्रह आणि ध्रुवीय उपग्रह हे दोन प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 28, भारताचे उपग्रह कोठून अवकाशात पाठवतात? तर श्रीहरिकोटा सतीश धवन अवकाश केंद्र या ठिकाणून ते अवकाशात पाठवले जातात. प्रश्न क्रमांक 29, भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक कोण? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम होय. प्रश्न क्रमांक 30, डॉक्टर कलाम यांना काय म्हणून ओळखले जाते? तर मिसाईल मॅन म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 31, संगणक काय आहे? तर इलेक्ट्रॉनिक साधन आहे. प्रश्न क्रमांक 32, आधुनिक संगणकाचे जनक कोण? तर चार्ल्स बॅबेज होय. प्रश्न क्रमांक 33, भारतीय परमसंगणकाचे जनक कोण? तर डॉक्टर विजय भाटकर हे भारतीय परमसंगणकाचे जनक होय. प्रश्न क्रमांक 34, संगणकाचे किती प्रकार आहेत? तर 10 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 35, ALU चे संक्षिप्त रूप सांगा? तर अरिथमॅटिक व लॉजिक युनिट हे संक्षिप्त रूप आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.